आजीबाईच्या बटव्यातील खास घरगुती आरोग्य टिप्स तुमच्यासाठी। 1 चमचा धने रात्री 1 ग्लास पाण्यात भिजत ठेवावे। सकाळी ते पाणी कोमट असताना रिकाम्या पोटी प्यावे। हे थायरॉइडसाठी खूप फायदेशीर आहे। धण्याच्या पाण्यात अनेक प्रकारचे खनिजे, जीवनसत्वे हे भरपूर प्रमाणात आढळतात। त्यामुळे थायरॉइडची समस्या दूर होते। जर तुम्हाला थंडी वाजून आल्यास अर्धा चमचा ओवा खा। यामुळे थंडीचा जोर कमी होतो आणि घाम येऊन ताप कमी होतो। पोट कमी करण्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण उपाय। आठवड्यातून एकदा मोहरीचे तेल कोमट करून नाभीत सोडल्यास हळूहळू पोटाची चरबी कमी होऊ लागते। जेवणानंतर ओवा आणि गूळ एकत्र खाल्ल्याने सर्दी आणि ॲसिडिटीपासून आराम मिळतो। वारंवार लघवी होत असल्यास गूळ आणि ओवा चूर्ण समप्रमाणात घेऊन त्याच्या लहान गोळ्या बनवाव्यात। या गोळ्या 4-4 तासांनी खाव्यात। अनेक वेळा लहान मुलांना अंथरुणात लघवी करायची सवय असते। अशा वेळी थोडासा गूळ आणि ओवा एकत्र करून लहान मुलांना खायला द्या। त्वचा उजळण्यासाठी तुरटीच्या अँटीबॅक्टेरियल गुणधर्मामुळे मुरूम निर्माण करणारे बॅक्टेरिया नष्ट होतात। याच्या नियमित वापरामुळे मुरुमांची समस्या देखील कमी होते। तुरटीमुळे त्वचेची छिद्रे आकुंचन पावण्यास आणि त्वचा घट्ट करण्यास मदत होते। यामुळे त्वचा चमकदार होते। तुरटीमध्ये दाहक विरोधी गुणधर्म आहेत, जे त्वचेची जळजळ आणि लालसरपणा हा कमी करण्यास मदत करतात। तुरटीमध्ये असलेले गुणधर्म त्वचेवरील डाग हलके करण्यास मदत करतात। तसेच यामुळे त्वचेचा रंग देखील सुधारतो। आहारात वेलदोडा खाण्याचे फायदे। यामुळे पचनक्रिया सुधारते। वेलदोड्यात अँटीऑक्सिडंट आणि फायबर असतात, जे पचनक्रिया सुधारण्यास मदत करतात। जेवण करताना पाणी पिल्याने पचनशक्ती कमकुवत होते आणि लठ्ठपणा वाढतो। त्यामुळे जेवणाच्या अर्धा तास आधी किंवा जेवणाच्या 1 तासानंतर पाणी प्यावे। रोज रात्री झोपण्यापूर्वी गरम दुधात 2 ते 3 अंजीर उकळून प्या। यामुळे शरीराला भरपूर पोषण मिळते। हाडे बळकट होतात आणि शरीर ताकदवान व निरोगी बनते। वजन वाढवण्यासाठी हा एक उत्तम आणि नैसर्गिक उपाय आहे। कच्च्या दुधात मध व कॉफी पावडर मिसळून अंघोळीपूर्वी शरीराला लावा। यामुळे त्वचा उजळते। बेसन आणि ताज्या काकडीचा रस एकत्र करून चेहऱ्यावर लावल्याने त्वचेवरील सुरकुत्या दूर होतात। तुळशीच्या पानांचा रस काढा आणि तो 10 ते 15 थेंब रोज प्या। यामुळे शरीरातील उष्णता कमी होईल। कोरफड जेल किंवा रस आपल्या त्वचेवर लावा। यामुळे त्वचेला थंडावा मिळून घाम येण्याची समस्या कमी होईल। माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा। अशाच प्रकारची नवनवीन आरोग्यविषयक माहिती मिळवण्यासाठी आमच्या लाईफ एव्हिएशन या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा। धन्यवाद।